हाय फ्रेंड्स, आज बनवूया फराळी पॅटीस। व्रत आणि उपवासाच्या वेळी तर याला आपण बनवू शकतो, पण इतर वेळी खाण्यासाठी पण अतिशय उत्तम पर्याय आहे। अशी रेसिपी शेअर करतोय की खूप कमी वेळात आपण याला बनवू शकतो आणि याला बनवण्यासाठी खूप काही बाजारात आणायची गरज नाहीये। ज्या गोष्टी घरी असतात त्याच्यापासूनच आपण याला बनवू शकतो। बघा, आतलं स्टफिंग बघूनच तुम्ही अंदाज बांधू शकता की हे पॅटीस किती टेस्टी असणार आहे। त्याचबरोबर मी एक उपवासाची चटणी पण दाखवणार आहे। ती या पॅटीस बरोबर तर छान लागतेच, पण इतर वेळी पण तुम्ही याला बनवू शकता, कारण एवढी ती टेस्टी चटणी आहे। सगळ्यात आधी बनवूया फराळी पॅटीसचं स्टफिंग। दगडाचा खलबत्ता आपण इथे घेतलेला आहे। सगळ्यात आधी याच्यामध्ये घालूया 6 हिरव्या मिरच्या। मिरच्या अशा मी तोडून घेतलेल्या आहेत। अर्धी गड्डी कोथिंबीर आपण घेतली आहे, म्हणजे त्याच्या दांड्यांसकट व्यवस्थित त्याला धुवून घ्यायचं आहे। आणि 1 इंच आलं पण असं कापून घेतलेलं आहे आपण। खलबत्त्यात या तिन्ही गोष्टी आपण कुटून घेऊया, याची पेस्ट तयार करून घेऊया आणि ही पेस्ट आपण एका बोलमध्ये काढून घेऊया। हे बघा, बोलमध्ये ही पेस्ट मी काढून घेतली आहे। मी इथे मध्यम आकाराचं ताजं नारळ घेतलं होतं आणि त्यातलं 70% जो भाग आहे तो आपण किसून घेतलेला आहे आणि उरलेले जे 30% जे खोबरं आहे ते आपण चटणीसाठी वापरणार आहोत। हे जे किसलेलं खोबरं आहे हे 1 कप भरलेलं आहे आणि हे 1 कप खोबरं आपण या बोलमध्ये घालूया। शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत, त्याची सालं काढून घेतलेले आहेत आणि त्याला क्रश करून घेतलेलं आहे। हा शेंगदाण्याचा कूट आपण अर्धा कप घेतलेला आहे, तो याच्यात घालूया। जिरे आपण भाजून घेतले होते, त्याला क्रश करून घेतलेलं आहे। तर साधारणपणे 1.25 टीस्पून जिऱ्याची पूड आपण याच्यात घालतो। आपण याला क्रश मिक्सरमध्ये पण करू शकतो किंवा लाटण्याचा वापर करून पण करू शकतो। मी लाटण्याने याला क्रश करून घेतलं होतं। 3/4 टीस्पून सेंधव मीठ किंवा साधं मीठ, 10 स्लाइस केलेले बदाम मी याच्यात टाकलेत, हे ऑप्शनल आहे। त्याचबरोबर 2 टेबलस्पून आपण मनुका पण याच्यामध्ये घातलेले आहेत। साखरेला मी मिक्सरमधनं वाटून घेतलं होतं, बारीक करून घेतलं होतं, त्याचे 2 टेबलस्पून आपण याच्यात घालतोय। याच्यामध्ये एका लिंबाचा रस पिळूया आपण, जेणेकरून हे मिक्सचर एकदम आणखीन चटपटीत बनेल। लिंबू टाकल्यानंतर आपण याला हलक्या हाताने व्यवस्थित मिक्स करून घेऊया। काही लोक याच्यामध्ये बटाटा कुस्करून टाकतात बाइंडिंगसाठी, पण मला त्याची गरज वाटत नाही, कारण आपण ताजं जे नारळ वापरलं आहे त्याच्यामुळे त्याला बाइंडिंग ऑटोमॅटिक येते। हे बघा, अशा पद्धतीने आता याला व्यवस्थित मुठीमध्ये आवळून त्याचे असे गोळे तयार करून घेऊया आपण या साईजचे। तुम्ही बघू शकता टोटल 15 गोळे आपले तयार झालेले आहेत या मिक्सचरपासून। आता बनवूया फराळी पॅटीसचं वरचं कवरिंग। मी इथे उकडून सोलून घेतलेले 3 बटाटे घेतलेले आहेत, ज्याचं वजन आहे साधारणपणे अर्धा किलो। काही लोक याच्यासाठी स्टीम केलेले बटाटे वापरतात। बॉइलिंगपेक्षा स्टीमिंगमध्ये बटाटे कमी पाणी पितात, म्हणून मी आपण जसं नॉर्मली बटाटे उकडून घेतो तसेच उकडून घेतलेले आहेत आणि त्याला सोलून त्याला आपण ग्रेट करून घेतलेलं आहे। 1 टीस्पून रोस्टेड जिरा पावडर, अर्धा टीस्पून सेंधव मीठ किंवा नॉर्मल मीठ, साधारणपणे 200 ग्रॅम साबुदाण्याची मी इथे मिक्सरमधनं पावडर बनवून घेतलेली आहे। टॅपिओका पावडर पण तुम्ही वापरू शकता, पण साबुदाणा घरी असतोच त्याच्यामुळे त्याची पावडर करून आपण आरामात वापरू शकतो। माझी ही पावडर थोडीशी जाड आहे, तुम्ही शक्य झालं तर आणखीन त्याला बारीक करा। 4 टेबलस्पून साबुदाण्याची पावडर आपण याच्यात घातलेली आहे आणि आता याला मिक्स करून घेऊया। बाइंडिंगसाठी आपण याला याच्यामध्ये घातलेलं आहे। तुम्ही घरी जर साबुदाणा वगैरे नसेल तर तुम्ही अरारोट पण वापरू शकता या ठिकाणी, किंवा शिंगाड्याचं पीठ पण वापरू शकता किंवा राजगिऱ्याचं पीठ वापरू शकतो आपण बाइंडिंग। बस आता पॅटीस बनवण्यासाठी याचे असे गोळे करून घ्यायचे आहे आणि साबुदाण्याच्या पिठात त्याला घोळून घेऊया असं, आणि त्याला हाताने दाबत जायचं आहे। याची पारी दाबत दाबत त्याला एका वाटीचा शेप द्यायचा आहे, बघा असा। साबुदाण्याच्या पिठामुळे बोटाला हे जे मिक्सचर आहे ते चिटकत नाही। बघा, असा वाटीचा शेप दिल्यानंतर हे जे सारण आहे ते आतमध्ये भरायचं आहे। थोडासा हलक्या हाताने त्याला दाबायचं आहे आणि बोटांच्या साहाय्याने याला असं जवळ आणायचं आहे, एकत्र आणायचं आहे आणि त्याला व्यवस्थित क्लोज करायचं आहे आणि असा याचा गोळा करून घ्यायचा आहे। बस त्याला कुठे क्रॅक नाही आहे तेवढं बघून घ्यायचं आहे, म्हणजे ते व्यवस्थित सील झालं पाहिजे। अशाच पद्धतीने तुम्हाला अजून एकदा करून दाखवतो। हा घेतला गोळा, साबुदाण्याच्या पिठात त्याला लावून घेतलेला आहे आणि परत अशी हाताने दाबून बोटाने दाबून एक कटोरी तयार करून घेतलेली आहे। वाटीचा शेप दिलेला आहे आणि सारण आतमध्ये भरलेलं आहे आणि परत त्याला व्यवस्थित असं क्लोज करून घेतलेलं आहे। हे बघा, अतिशय करायला सोपी आहे, फक्त थोडीशी काळजी घ्यायची आहे। याच पद्धतीने मी बाकीचे पॅटीस पण करून घेतलेले आहेत। याला फ्राय करायच्या आधी स्पेशल आपली जी उपवासाची चटणी आहे ती तयार करून घेऊया। जे आपण खोबऱ्याचे तुकडे ठेवले होते ते आपण मिक्सरच्या जारमध्ये घालूया आता। त्याचबरोबर 5 हिरव्या मिरच्या आणि अर्धी जुडी कोथिंबीरीची आपण व्यवस्थित धुवून याच्यात घातलेली आहे। आता एक काम करूया, अर्धा कप दही घालूया याच्यामध्ये। 1 टीस्पून भाजलेल्या जिऱ्याची पूड आणि अर्धा चमचा सेंधव मीठ किंवा नॉर्मल मीठ। शेंगदाणे भाजून आपण त्याचे सालं काढून घेतले होते, असे भाजलेले शेंगदाणे आपल्याला 3 टेबलस्पून याच्यामध्ये घालायचे आहेत।
1/3 कप पाणी आपण याच्यामध्ये घालूया आणि आता या चटणीला आपल्याला व्यवस्थित वाटून घ्यायचं आहे. एकदम फाईन वाटायचं आहे छान आणि त्याला काढून घेऊया. हे बघा याची कन्सिस्टन्सी बघा, याचा रंग बघा किती छान आला आहे. खूप टेस्टी होते बरं का ही चटणी. आता आपल्याला पॅटीस फ्राय करून घ्यायचे आहेत. त्याच्यासाठी मध्यम आचेवर आपण तेल गरम करून घेतलेलं आहे आणि हे पॅटीस आता आपण फ्राय करून घेऊया. पॅटीस टाकल्यानंतर थोडंसं टेम्परेचर वाढवायचं आहे आणि याचा रंग छान तांबूस येईपर्यंत, गोल्डन ब्राऊन होईपर्यंत त्याला तळून घ्यायचं आहे बिलकुल. याची तयारी आपण आदल्या दिवशी करू शकतो बरं का. म्हणजे हे पॅटीस रेडी करून आपण फ्रीजमध्ये ठेवू शकतो आणि नेक्स्ट डे याला आपण गरमागरम तळू शकतो. बघितलं तुम्ही किती छान हे तळल्या गेलेले आहेत. रंग एकदम गोल्डन ब्राऊन आलेला आहे आणि टेक्स्चर एकदम जबरदस्त आहे. मी एकदम याला फ्राय करत नाही आहे, बॅच वाईज त्याला फ्राय करतो आहे. जेवढे आपल्याला आवश्यक आहे त्याप्रमाणे तेवढे आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत. बस असे गरमागरम तळून घ्या याला आणि आपण जी चटणी बनवली होती ना खोबरं आणि शेंगदाण्याची, त्याच्यासोबत याला सर्व करायचं आहे. या नवरात्रीमध्ये याला जरूर ट्राय करून बघा. आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा, व्हिडिओ शेअर करा आणि देव्स किचन मराठीला अजून तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं तर ते पण करून घ्या. बेल आयकॉन जरूर दाबा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी तुमचे खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, भारत माता की जय.